नमस्कार टीव्ही9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। सध्या सरकारमध्ये पालकमंत्री पदावरून तीनही पक्षांमध्ये वाद आहे। महायुतीमधल्या तीनही पक्षांमध्ये पालकमंत्री पदाचं वाटप दिलेलं असलं तरी आता अजित पवार गटातही धुसफूस पाहायला मिळते। शिवसेनेमध्ये सुद्धा तेवढीच धुसफूस पाहायला मिळत आहे। स्वजिल्हे न दिल्यामुळे अजित पवार गटाच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। तर तिथे रायगडचा पालकमंत्री पद मिळालं नाही आणि दादा भुसेंना पालकमंत्री पद न मिळाल्यामुळे शिंदेही नाराज आहे। तर या सगळ्या पालकमंत्री पदाच्या या तिढ्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत भाजपचे कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण। रवींद्रजी, स्वागत तुमचं टीव्ही9 मध्ये। खरं तर महाराष्ट्र कार्यकारी प्रदेश अध्यक्ष झाल्याबद्दल तुमचं पहिलं अभिनंदन। यानंतर मीडियाच्या बऱ्याचशा प्रश्नांना तुम्हाला खरं तर उत्तरं द्यायची आहेत कार्यकारी प्रदेशाध्यक्ष म्हणून सुद्धा। सध्या पालकमंत्री पदाचा वाद आहे। तर या पालकमंत्री जाहीर करण्यामध्ये बराचसा वेळ गेलेला आहे। सरकार स्थापन झाल्यापासून आणि आता अगदी 26 जानेवारी जवळ येते, अशा वेळेला आता पालकमंत्री जाहीर करण्यात आले। त्यामध्ये शिंदे नाराज आहेत, अजित पवारांचे मंत्री नाराज आहेत। काय नेमकं चाललंय? खरं तर आपणा सर्वांना माहिती आहे की आदरणीय देवेंद्रजी शिंदे साहेब आणि अजितदादा ही तीनही मंत्री महायुतीचे नेते आहेत आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये देवेंद्रजी आता सध्या परदेशात दौऱ्यावरती आहेत आणि हे तीनही समंजसपणे या सगळ्या गोष्टीचा नक्कीच येणाऱ्या काळामध्ये विचार करतील आणि जे आता आपल्याला जे दिसतंय ते चित्र असं राहणार नाही। तीनही नेत्यांना महाराष्ट्रातील जनतेचं हित काय आहे, महाराष्ट्रातील जनतेने जो बहुमताचा कौल दिला आहे हा जनहिताच्या दृष्टिकोनातून दिला आहे। त्यामुळे तिघही जण बसून त्या संदर्भातला योग्य प्रकारे जो निर्णय जो आहे तो निर्णय घेतील। नक्कीच रवींद्रजी, मात्र तुम्ही संघटनेत काम करता त्यामुळे तुम्हाला हे माहिती आहे की तीन पक्षांमध्ये मेळ आहे असं तुम्ही ज्यावेळेला म्हणता किंवा सामंजस्य आहे, मात्र मग पालकमंत्री पदावरून एवढा तिढा का? म्हणजे रायगड आणि नाशिकचं पालकमंत्रीपद तुम्ही आता स्थगित केले, पालकमंत्री जाहीर केले आणि त्यानंतर हे स्थगित करण्यात आलं। एक खरं तर आपणा सर्वांना माहिती आहे की या संदर्भामध्ये जे निर्णय जे आहेत ते निर्णय मुख्यमंत्री म्हणून महायुतीचे दोन्ही उपमुख्यमंत्री ही सगळी मंडळी गेली 1 महिना या सगळ्या गोष्टीची चर्चा करून घेतला गेलेले हे निर्णय आहेत। खरं तर या तिघांनाच या संदर्भातली कल्पना आहे की आमच्यासारख्या सगळ्यांना काही निर्णय झाल्यानंतर या सगळ्या गोष्टीची कल्पना ही आलेली आहे। त्यामुळे आम्हाला खात्री आहे की भविष्यामध्ये या सगळ्या गोष्टीच्या संदर्भातला जी अडचणी असतील त्या अडचणी हे तिघजण बसून नेते म्हणून महायुतीचे नेते म्हणून योग्य प्रकारे निर्णय घेतील, यात काही शंका नाही। मात्र नाशिकवरून आता म्हणजे बावनकुळेंची प्रतिक्रिया आम्ही या ठिकाणी पाहिली। त्यांचं असं म्हणणं आहे की नाशिकमध्ये महाकुंभमेळा होणार आहे आणि त्या कुंभमेळ्यासाठी म्हणून गिरीश महाजनच तिथे पालकमंत्री हवेत किंवा भाजपचाच पालकमंत्री तिथे हवा। मात्र दादरकडचे आमदार माणिकराव कोकाटेंचं असं म्हणणं आहे की स्थानिक आमदार असेल तर उलट व्यवस्था पाहणं सोपं जातं। एक खरं तर आदरणीय गिरीश भाऊंनी यापूर्वीही त्या भागांमध्ये ज्या वेळेला असं काम करण्याची जेव्हा संधी त्यांना होती तेव्हा अतिशय चांगल्या पद्धतीने काम ह्या त्या भागांमध्ये केलं आहे। त्यांच्याकडे पूर्वीही त्या भागातलं पालकमंत्रीपद होतं आणि त्याही वेळेला जेव्हा कुंभमेळ्याच्या संदर्भामध्ये जी जबाबदारी त्यांच्याकडे होती अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी केली होती। त्यामुळे त्यांच्याकडे तो अनुभव आहे, त्यामुळे त्या दृष्टिकोनातून कदाचित विचार केलाच। नाशिकचं पालकमंत्रीपद दादांना हवं म्हणजे एनसीपीला हवं, तसं रायगडचं पालकमंत्रीपदासाठी तर भरत गोगावले त्या ठिकाणी आहेत। त्यांचंही म्हणणं आहे की तिथे आम्हालाच पालकमंत्रीपद असायला हवं, मात्र ते देण्यात आलेलं आहे अजित पवारांकडे म्हणजे आदिती तटकरे यांच्याकडे। हे सर्व ठिकाणी म्हणजे दोन्ही ठिकाणी प्रत्येक पक्ष त्या पद्धतीने आग्रही आहे, परंतु मी जसं मगाशी म्हटलं की या संदर्भातले निर्णय जे आहे निर्णय आदरणीय देवेंद्रजी त्याचबरोबर शिंदेसाहेब आणि अजितदादा हे तिघजण बसून त्या संदर्भातला निर्णय जो आवश्यक आहे महायुतीसाठी आवश्यक आहे ते नक्की घेतील, यात काही शंका नाही। पण या सगळ्यामध्ये स्वजिल्ह्यांचं सुद्धा रवींद्रजी एक आहे की स्वजिल्हे फक्त काहीच नेत्यांना देण्यात आले, बाकी इतर जिल्ह्यांमध्ये म्हणजे पंकजा मुंडेंना बीड न देता जालना देण्यात आलं, अजित पवारांकडे बीड आहे अर्थात त्यांना पुणे आहेच त्यांच्याकडे, असे जे आहे की म्हणजे
दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये किंवा जवळपासचे जिल्हे सुद्धा देण्यात आलेले नाहीत, तर यामागे काही वेगळी कल्पना आहे का किंवा काही वेगळी स्ट्रॅटेजी आहे का? खरं तर मीडिया याच्याकडे कसं पाहतं मला माहीत नाही, पण मीही गेल्या वेळेला राज्याचं मंत्रिपद माझ्याकडे होतं, त्यावेळेला माझ्याकडे सुद्धा पालघर जिल्हा होता आणि सिंधुदुर्ग जिल्हा होता. खरं तर काम करत असताना त्या जिल्ह्यातील असणाऱ्या जनतेला सरकार म्हणून जो न्याय द्यायला हवा तो न्याय आपल्याला देणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि आपण ज्यावेळेला लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असतो त्यावेळेला महाराष्ट्रातील कोणताही आमदार त्याला 288 मतदारसंघाचं तो प्रतिनिधित्व करत असतो. मंत्री म्हणून काम करत असताना पण पूर्ण महाराष्ट्राचा पूर्णच्या पूर्ण प्रत्येक जिल्ह्याचा तो असणारा कोणतीही अडचण असेल त्या संदर्भात त्याला काम करायचं असतं. त्यामुळे पालकमंत्री यापेक्षाही मंत्रीपद म्हणून त्या त्या खात्यामध्ये जे काम आपल्याला करणं गरजेचं असतं ते सगळं करणं गरजेचं आहे. आणि आदरणीय देवेंद्रजींनी मुख्यमंत्री झाल्याच 100 दिवसाचा एक टाईम बॉम्ब पिरियडमध्ये आपल्याला महाराष्ट्राला कशी दिशा देता येऊ शकते या संदर्भातला कार्यक्रम हा त्या खात्याकडून घेतला आहे. मंत्र्यांना सुद्धा त्या संदर्भातलं निर्देश दिलेला आहे. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की 100 दिवसाच्या या कालावधीमध्ये महाराष्ट्र कुठेही थांबणार नाही अशा पद्धतीने जे नियोजन केलं आहे त्यामध्ये जास्त लक्ष हे महाराष्ट्राच्या जनतेने आणि महाराष्ट्राच्या जनतेला अपेक्षित आहे असं मला वाटतं. आणि एकनाथ शिंदे सध्या दरेगावामध्ये ते नाराज झाले की दरेगावी जातात अशी टीका विरोधकांकडनं केली जाते. तुम्ही त्यांचे खूप चांगले मित्र आहात, तर पालकमंत्री पदावरून शिंदे नाराज आहेत का आणि म्हणून दरेगावात गेलेत का? खरं तर ते त्यांचं गाव आहे. मी सुद्धा बऱ्याच वेळेला मी आता उद्या सिंधुदुर्गात जाणार आहे, पण मी कुठे नाराज आहे. अडचण अशी आहे कोण कोणत्या चष्म्यातून पाहतं हे फार महत्त्वाचं आहे. आणि विरोधकांचा चष्मा जो आहे तो पाहण्याचा चष्माच खराब आहे. ते पाहतानाच तशा पद्धतीने पाहतात. ते जेव्हा दरे या गावामध्ये किंवा त्या भागांमध्ये जातात त्या भागांमध्ये किती डेव्हलपमेंट झाली आहे ते मुख्यमंत्री असताना याचा कधीतरी विचार कोणी केला आहे का? तो थोडासा विचार करायला. मीच फार सार्वजनिक बांधकाम विभागाचा मंत्री होतो. त्या ठिकाणी पर्यटन वाढावं यासाठी त्यांनी काही प्रकल्प त्या भागांमध्ये नेलेत. ते प्रकल्प बरोबर चालले आहेत का ह्या सगळ्या गोष्टी पाहणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. त्या भागांमध्ये गेल्यानंतर शेवटी गावी गेल्यानंतर तुम्ही असाल मी असेल गावी गेलो तर आपल्याला एक वेगळं समाधान असतं की मी गावी गेलो आहे. आणि मग तसं समाधान का घेऊ नये असं मला वाटतं. त्यामुळे ते नेहमी जेव्हा कधी असे जेव्हा वाटतं त्यांना तेव्हा ते गावी गेले तर ते गावी गेले की मीडियाला एक वेगळा चर्चा सुरू होते की ते कुठेतरी गावी गेलेत. आणि अडचण अशी आहे की त्यांच्या गावी मोबाईल लागत नाही. मोबाईल लागला नाही की ते म्हणतात तुम्ही की नॉट रिचेबल आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या कपोकल्पित आहेत आणि विरोधकांकडून केल्या जातात असं मला वाटतं. रवींद्रजी, लाडक्या बहिणी संदर्भामध्ये सध्या चर्चा सुरू आहे की योजनेमध्ये बसत नाहीत त्यांचे पैसे परत घेतले जाणार की नाही घेतले जाणार याविषयीची चर्चा आहे. महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी असं म्हटलं की जे योजनेत बसत नाहीत त्या महिलांकडनं पैसे परत घेणार. तर नेमकं काय आहे या सगळ्यामध्ये काही क्लॅरिटी सरकार देणार आहे का? की खरं तर या संदर्भातला निर्णय जो आहे तो सरकार म्हणून नक्कीच घेतला जाईल. गेल्या गव्हर्नमेंटमध्ये त्या संदर्भातला ज्यावेळेला निर्णय घेतला होता त्यामध्ये अतिशय स्पष्टपणे कोण या संपूर्ण कोणाला या लाडकी बहीण या योजनेचा लाभ मिळणार आहे या सगळ्या गोष्टींची स्पष्टता ऑलरेडी दिली आहे. परंतु त्याही वेळेला त्याची स्पष्टता दिली आहे आणि अधिक स्पष्टता ही देण्याच्या संदर्भात हे शासन म्हणून नक्कीच येणाऱ्या काळामध्ये करेल यात काही शंका नाही. आणखी एक या काही दिवसातला चर्चेचा विषय म्हणजे बीड हत्या प्रकरण. या प्रकरणामधला एक सीसीटीव्ही आता नुकताच समोर आले. त्यामध्ये सगळे वाल्मिक कराडसह इतर सगळे आरोपी म्हणजे खंडणी प्रकरणातले असोत किंवा हत्या प्रकरणातले हे एका त्या सीसीटीव्ही मध्ये पाहायला मिळत आहेत. या सगळ्यानंतर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरते. तुम्ही म्हणता हा प्रश्न अजित पवारांचा आहे, त्यांच्या पक्षाचा आहे, पण सरकार म्हणून किंवा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस किंवा गृहमंत्री म्हणून काही या संदर्भात निर्णय घेणार का? खरं तर या संदर्भातला निर्णय देवेंद्रजींनी तुम्ही विचारताय ते काय करणार ते त्यांनी त्यांच्या संदर्भात काय निर्णय घेतला पाहिजे हे देवेंद्रजी सांगतील. परंतु देवेंद्रजींनी ऑलरेडी या संदर्भात स्पष्टपणे सांगितलं आहे की या प्रकरणामध्ये जो कोणी दोषी असेल त्या प्रत्येकाला कारवाई केली जाईल. कोणालाही दोषीला पाठीशी घातलं जाणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. त्यामुळे ते त्या संदर्भातले निर्णय घेतील.
रवींद्रजी, तुम्हाला महाराष्ट्र कार्यकारी प्रदेश अध्यक्षपद देण्यात आलेलं आहे, तर तुम्ही पुढचं तुमचं नेमकं लक्ष कसं असणार आहे? संघटना आणि यामध्ये कसं तुम्ही रणनीती तुमची आखलेली आहे? खरं तर आपण सर्वांना माहीत आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, आदरणीय नड्डाजी, आदरणीय अमितजी या सर्वांनी आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी आणि बावनकुळेजी आणि त्याचबरोबर केंद्रीय नेतृत्व असेल किंवा महाराष्ट्रातील सर्व नेतृत्वांनी सर्वांनी मिळून असा निर्णय घेतला की मी संघटनात्मक या सगळ्या जबाबदारी स्वीकाराव्या. खरं तर ही संघटनात्मक जबाबदारी अतिशय मोठी आहे याची मला पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांना, सर्व पदाधिकाऱ्यांना आणि इथल्या असणाऱ्या सगळ्यांना एकत्र घेऊन चालणं, संघटनात्मकदृष्ट्या सरकार आज महायुतीच्या सरकार हे पुन्हा एकदा महाराष्ट्रात आलं आहे. आदरणीय देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारत आहेत, उपमुख्यमंत्री म्हणून आदरणीय शिंदेजी आणि आदरणीय अजितदादा हे पदभार स्वीकारत आहेत. ह्या सर्व जी सरकार जे आहे महायुतीचं हे सरकार जे आहे हे तुम्हाला माहीत आहे की हे सरकार सामान्य जनतेचं सरकार आहे. सामान्य जनतेने या सरकारला दिलेला कौल हा सर्वात मोठा कौल आहे. 237 जागा एवढं मोठं मॅन्डेट दिलेलं असल्यामुळे या सरकारकडून जनतेच्या फार मोठ्या अपेक्षा आहेत. त्यामुळे जे सरकारने घेतलेले निर्णय जे आहेत ते निर्णय सामान्य लोकांपर्यंत, जनतेपर्यंत पोचवणं आणि सामान्य जनतेला ज्या असणाऱ्या अडचणी ज्या आहेत त्या सरकारपर्यंत पोचवणं हे संघटनात्मकदृष्ट्या फार महत्त्वाचं आहे. भारतीय जनता पार्टी जगामधील असणारा सर्वात मोठा प्राथमिक सदस्य असणारी पार्टी आहे. महाराष्ट्रातही सर्वात मोठी पार्टी म्हणून भारतीय जनता पार्टी आहे. त्यामुळे कार्यकर्ते असतील यांच्यामध्ये आणि सरकारमध्ये आणि त्याचबरोबर नागरिकांमध्ये या सगळ्यांमध्ये एक समन्वय निर्माण करणं ही सर्वात मोठी जबाबदारी आहे असं मला वाटतं. आणि ती जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडणं हे फार गरजेचं आहे असं मला वाटतं आणि ती मी पूर्ण करेन. नक्कीच. खूप खूप धन्यवाद तुम्ही या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी दिलीत त्याबद्दल आणि या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल.